नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुमित आणि मी चाललोय विश्व विपसना पॅगोड्याला जाण्यासाठी जेटीने जावं लागतं। तर आता मी आहे गोराई जेटी मार्केटमध्ये। इथून घ्यावे लागेल आपल्याला जेटीची तिकीट। तर हे मी घेतली जेटीची तिकीट, ज्याची किंमत आहे 100 रुपये। आता आपल्याला जायचंय सरळ चालत जेटीकडे। गोराई जेटी मार्केटला येण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन आहे बोरिवली। बोरिवली रेल्वे स्टेशनपासून तुम्ही ऑटोने किंवा बसने पण येऊ शकता। बसचे तिकीट आहे 10 रुपये, ऑटोने आलात ते 60 ते 70 रुपये होतील। मी आलो होतो बसने, ज्याचे मला लागले फक्त 10 रुपये। समोर 50 मीटर चालत गेल्यावर आपल्याला लागते वॉटर किंगडमची जेटी। त्या जेटीमध्ये जायचं आहे आपल्याला पॅगोड्याला। जेटीचा टाईम सकाळी 9 ते संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत आहे। जेटीकडे जात असताना मला दिसत होता विश्व विपसना पॅगोडा। हा पॅगोडा एवढा मोठा आहे की मला गोराई खाडीपासूनच दिसत होता। इथून पॅगोडा बघितल्यानंतर मी निघालो जेटीकडे। असं वाटत होतं की पॅगोडा कधी पोचतो आणि कधी नाही। तर ही आहे ती जेटी जी आपल्याला वॉटर किंगडमपर्यंत सोडेल। जेटीने इथपर्यंत पोहोचायला 15 मिनिटं लागतात। समोर चालत आल्यानंतर उजव्या साईडला आहे वॉटर किंगडम आणि डाव्या साईडच्या बाजूने जायचे आपल्याला पॅगोडाकडे। इथून आत सरळ चालत जायचे आहे आपल्याला पॅगोडामध्ये। पॅगोडा मेन गेट पर्यंत पोहोचायला 2 मिनिट लागतात। हा पॅगोड्याचा मुख्य प्रवेशद्वार, ज्याची डिझाईन खूप सुंदर आहे आणि म्यानमारचे गेट असं पण बोलतात। आत आल्यानंतर उजव्या साईडला आहे मोठी घंटा, ज्यावर लिहिले आहे बजा नगाडा धरम का गुंजे चारो ओर। ह्या पिलरवर खूप छान अशी रचना केली आहे, दिसायला सुंदर दिसते ही रचना। थोडे पुढे आल्यानंतर भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती आहे, ज्याची रचना खूप छान आहे। समोर दिसत आहे हा पॅगोडा, जो एवढा मोठा आहे की नजरेत मावत नाही। डाव्या बाजूला अजून एक मोठा घंटा आहे, ज्याला आपण वाजवू पण शकतो। विश्व विपसना पॅगोडा हा मुंबई येथे गोराई येथे बांधण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे,
बुद्धांच्या स्मृतीची जपणूक करण्यासाठी 2000 वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला. तसेच विपसना ध्यान धारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रातील 7 आश्चर्यापैकी विश्व विपसना पॅगोडा हा प्रमुख आश्चर्य ठरला आहे. वरती आल्यानंतर दोन्ही बाजूला आहेत हे हत्ती, जे पॅगोड्याकडे बघून नमन करताय. पॅगोड्याच्या बाहेर लावले आहे गुरुजींचे दोहे. हा पॅगोड्यामध्ये एकाच वेळी 8000 लोक बसून ध्यान करू शकतात. पॅगोड्याच्या दोन्ही बाजूला आहेत हे छोटेवाले पॅगोडा. हे आहे व्हील ऑफ धम्मा. बाजूलाच आहे आकाशदेव, ज्यामधून पाणी पण येते. हे आहेत गुरुजी सत्यनारायण गोयंका आणि माताजी. समोर आल्यानंतर बाजूलाच आहे मुलांना खेळण्याकरिता बाग आणि पाण्याचे फवारे. हे आहे उंच अशोक स्तंभ. समोर आल्यानंतर सियाजी उबाखिन गुरुजींची मूर्ती पण आहे. हे आहे गुरुजी निवासस्थान. हे बघून मला असं वाटत होते की मी कुठे जपानमध्ये फिरतोय की काय. याची रचना खूप सुंदर आहे. इथे सोलर पॅनल पण लावण्यात आले आहेत. पूर्ण पॅगोडा बघून झालाय. तुम्ही पण एकदा नक्की हा विश्व विपसना पॅगोडा बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.